कान्हा 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 माझ्या मना मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना खरंच काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना खरंच काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवी तो ग कुंजवना मुरली वाजवी तो ग कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना रे काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना खरंच काना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी राहिले उपवासी तुझ्यासाठी राहिले उपवासी तुझ्यासाठी केलं मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवासी तुझ्यासाठी राहिले उपवासी तुझ्यासाठी राहिले उपवासी तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना रे खरंच काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले वना जनार्दनी गवळा
अशी मजा येईना गेल्या का ना नाही एकदा फ्रेश आनंदात आनंदात बसाय भाऊजी खाली चालला तुझी तट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत काना तुझी रे नाही बरी बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी बाई ग पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी 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 एका जनार्दनी गवळा राधा शरण आले तुला रे गोविंदा शरण आले तुला मी गोविंदा शरण आले तुला मी गोविंदा असा एका जनार्दनी गवळा राधा शरण आले तुला रे गोविंदा शरण आले तुला मी गोविंदा शरण आले तुला मी गोविंदा असा मुरली वाजवितो ग कुंजवना मुरली वाजवितो ग तुझ्यासाठी 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 आले बना गाना रे तुझ्यासाठी आले बना खरंच गाना रे आले मुरली वाजवितो ग कुंजवना मुरली वाजवितो ग कुंजवना तुझ्यासाठी 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 आले बना तुझ्यासाठी आले खरंच गाना तुझ्यासाठी आले बना लगीन बी झालं मावशीन आणि हात लग्नाला कार बरी नाही ती काय चालला येईल ते चला गेल्या वर्षी मावशी माझं लगीन बी झालं गेल्या वर्षीच कारभारी सापडलं तर त्याचा दुसरा काय त्याला एवढं चला गेल्या वर्षी मावशी माझं लगीन बी झालं आणि हात लग्नाला कोण कोण होता वरे हात करा बरं लग्नाला कोण कोण होता वरे हात करा एवढेच होते वय 1 2 3 हां 98 99 100 हां एवढेच होते वय बाकीचे का नसते गिळ्या आलते वय नाही ना ती चष्मेवाली होती की आता कशी खाली मान घातली तीच मावशी होती की ती म्हणली पोरगलय देख ना हाय पोरगलय देख ना हाय नाकावर तोंड हाय त्याचं इथं खाली बसून गालातल्या गालात खुश होतोय काय सांगायचं मावशी मुर्द्यानं आमच्या घराला वाट पाडली होती खाली बघ खाली बघ खाली बघ हां 4 असं लांबून कॅच करावं त्यानं असं हां मुर्द्यानं आमच्या घराला वाट पाडली होती 4 दिवसाला आमच्या घरी यायचं आणि आमच्या पप्पाला बनायचं काय बी करा खाली बघ काय बी करा पण तुमची एवढी सगुणा तेवढी द्या त्याचं काय झालं आमचं बी म्हातारा काय मॉडेलला बाहेरलं आणि मुर्द्यानं माझं वाटोळं केलं आई बापानी बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापानं त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापानं बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापानी बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला आई बापानी बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला आई बापानं बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं मला या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं मला या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं मला या म्हाताऱ्या नवऱ्याला मला या म्हाताऱ्या नवऱ्याला आई बापानी बरं नाही केलं
माझा नवरा म्हातारा म्हातारा तो म्हातारा. मावशी म्हातारपणी करतोय नाना तारा. काय सांगायचं मावशी, लाटणं म्हण नको, बेलणं म्हण नको, हाताला गावल त्यानं मारत्यात हवं. तसा मुर्दा चांगला आहे, कवा कवा मला पिक्चर बघायला सुद्धा नेतोय. तसा चांगला आहे बरं का. लग्न झाल्यापासून बघती मोडकेसे घर. मावशी ती बी भूकंपाच्या आधी ढासळलं. मोडकेसे घराणं तुटकेचं छपर. मी म्हणती भादव्याच्या महिन्यात घरात गण गौराई बशीन. म्हणलं ह्यांच्या काय डोंबल्यावर बसोय. घरात साधं देवाला देवघर नाही. मला दादला नको ग बाई, दादला नको बाई, मला नवरा नको बाई. अन्नदातला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. अन्नदातला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हा दादला नको बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको बाई. दादला नको बाई मला. हे दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. अरे हो. घरी मात्र जोंधळ्याची भाकर, मावशी आंबाड्याची भाजी, वरी तेलाची धार सुद्धा नाही हवं. ही साडी सुद्धा आमच्या लक्ष्मण आहेरने दिली म्हणून मावशी मी कुठं 4 मासात आली. तर लग्न झाल्यापासून घरी गावणार बसते. या तोंडाकडे बघा मोडद्याला लाज. खाली बघ, तसाच बघतोय आणि तसाच बघतोय. हा लग्नात एक मावशी पोटका तरी म्हणे बांधायचा होता. तेव्हा एक लग्नात साडी घेतली. रोज तीच पिळावी, तीच नेसावी, तीच पिळावी, तीच नेसावी. मावशी ह्यांच्या त्रासात आव मावशी ह्यांच्या त्रासात आव मावशी मी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केले नाही. रोज आंघोळीच्या 4 गोळ्या घेते. बघा किती कुमार दिसतात. यांचा ओठ जरी पिळला तर 1.5 किलो पो निघतो बाहेर. बघा त्यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असतील. किती झाले आमच्या लग्नाला का नाही, जवळजवळ 450 वर्ष झाले. दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरणी होऊ लागली आणि ह्यांचा लागलाय कंदील भडकायला. फाटकेचं लुगडे तुटकीचं चोळी टाका घालीन म्हणलं शिवायला द्वारा नाही मला. नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको बाई. दादला नको बाई, मला नवरा नको बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. मावशी ही का असं एक 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 मोदीचा हप्ता आल्याने येऊ देऊ नका इथून कोणाला. आता इकडून येऊन पाठीमागून येऊन तिकडे पाठीमागे बसा म्हणावं. आता इकडे येऊ देऊ नका, विक्षेप होतोय बरं का. इकडून कोणाला सुद्धा येऊ द्यायचं नाही. असं तिकडून पलीकडून रस्ता असेल की असं, हां तसा रस्ता येऊन पाठीमागे बसवायला हवा. आता हां बसा मावशी बसा. लवकर आला बाई, किती माझ्या मनाला आनंद झाला. बसा बसा. चेपल मावशीच्या तोंडाला लावला बाय. बसा बसा. बसल्या 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 बसा. हा तुमचं जाऊ द्या पुढे लांबवर. हा जाऊ द्या. टंटड एक टंटड. हा बसल्या. ओके चला. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला दादला नको बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. अरे मावशी मी जर कुठं 4 आबायात गेली तर बायकांनी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या. मोडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नव्हतं मावशी. पण आता एवढ्या लांबनं आली आहे. सर्व बसलेल्या आमच्या महिला मंडळाचा मान राखते, सर्व आमच्या माता मावल्याचा मान राखते. ह्यांचं नाव इथंच नाव घेते आणि ह्यांना इथं सोड चिठ्ठी देते. घटस्फोट बस ओरडत. घेऊ का मग नाव, घेऊ का मग नाव.
ऐका नाव घेते. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको. आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. आणखीन एक काय म्हणला? आणखीन एक. तुझे मित्र आहेत का ते? तरी वाटलंच मूड द्या तुझ्या कलरवरनं. तुझीच भावकी दिसते. ऐका नाव घेते. परवा झाला, आज झाला काला, पण पुढे आला आषाढी वारीचा सण. परवा झाला गुढीपाडवा, पण पुढे आला आषाढी वारीचा सण. समस्त ग्रामस्थ डोकेवाडी गावकरी मंडळ तुमच्यासाठी काही पण. वा वा. आणखीन एक. काय म्हणला? आणखीन एक. खाली बसून चांगला चेक काढलाय. ऐका नाव घेते. मुंबईला पडला पाऊस, त्या डोकेवाडीत आला सडाका. आमच्या कारभाऱ्याला उठला मर्यायचा तडाका. 2020 झाला आता IPL मधलं नाव घेते. ऐक. विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. आमच्या सिस्टीम वाल्याचं नाव घेते 4 गडी राखून. सुरतीचे मोती गुलधाव सोने या राजातले नाही हे राम. वा. सगळे आय बाय म्हणत्याल बाई चांगली धंदा कर दे. सगळे आय बाय म्हणत्याल बाई चांगली धंदा कर दिसते. या आमच्याच गावात आली, आमच्याच गावचा केला. खाली बघ. कशाला म्हणते नवराचं नको. पण मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, पण मावशी मला सोन्यासारखे 17-18 लेकरं झाली. हवं हाय का? गेल्या वर्षीचा तरी पिंट्या बाप बी गेला आणि पिंट्या बी गेला. हाय का? तुम्ही कुठे? हात काढ लय चिटकू नको. मावशी कसा मावशी बाबळीच्या खोडावर बसली आणि बसला जणू काय छोट्या हातीत बस. कसा आहे मावशी? शाहरुख खान 1 नंबर. काय शत्रुघ्न सिन्हा लय भारी. कसा आहे मावशी? कुंतलगिरीचा पेढा. पिंट्या रस पेला या मल्लेमा. पिंट्या आव ग मम्मी म्हणा. पिंटू आव ग मम्मी जोऱ्याचा मान. पिंट्या आव ग मम्मी म्हणायचं. जोऱ्यात मन जोऱ्यात. पिंट्या मम्मी काय ग मम्मी? पिंट्या आव ग मम्मी. लका मुलकाचं जड लागते कुठल्या गिरणीचं पीठ खाते. पिंटू ते मावशी कशी हसाले फोटो काढून घेते बघ. फोटो काढून घेते. टाटा कर. कसा खुश होतोय बापू दे. असा इकडं. वय किती असेल? किती? आता शिक झालाय 6 महिना. होय. बारसं सुद्धा घातलं नाही का? घालायचं. घाला की. पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला.
आला जन्माला बाळ शारूख आला जन्माला बाळ शारूख पण ग तुला सराप दुबाळ जुरे पण ग तुला सराप दुबाळ जुरे काय झालं मम्मी मला वाटलं घाबरून वलं केलं खडीला आलाय काना माझा रडत या मुळो मुळो नादी लावा या बाळाला यशोदा पाळणा येता परसू बाळ म्हणतीये दुकाळ खडीला येता परसू बाळ म्हणतीये दुकाळ माझं छकुला हाय माझं पसड हाय माझा पेडा हाय माझं छकुला हाय माझं परसू हाय माझं सोनं हाय माझं गाठ हाय गप काय रायना रडताच रायना करावं तरी काय गप काय व्हायना रडताच रायना करावं तरी काय माझा पेडा हाय पेडा हाय माझा छकुला हाय माझं बबड माझं सोनं हाय माझं भात हाय माझं पेढा हाय माझं गाठ हाय माझं सोनं हाय माझं गाठ हाय टन वा तुम्हाला काय सांगितलं होतं नग 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 लांबूनच बरी आहोत तुम्ही बसा तिकडं चला चला सुरतीचे मोती गुलदाब सोने या राज्यातले नाही नाही रे नाही हा ना राम रे ना ना भारूड 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 म्हणलं ओ मावशी ओ बोलणाऱ्या मावशी माझ्याकडे लक्ष द्या ओ मावशी इकडे बघा बरं इकडे बघा ऐ लईच भांडायल्या बाबा आता काय हा इकडे बघा माझ्याकडे ऐ कोपऱ्यातलं ऐ साऊंड पशी का कालवाला होताय बसा की शांत जरा बसा की वहिनी शांत जरा हो हां हा दे कुलूप लावलंय कान किल्ली आणले का बाई बसा चाललं बस चला चला आता विक्षेप करू नका बरं काय पुन्हा येऊ देऊ नका इकडून तिकडून जाऊ चला
सुरतीचे मोती गुलधाव सोने या राज्यातले नाही. गोड सिस्टीम आहे. एकदा सिस्टीमसाठी टाळी वाजवा. ओके, कशाची कमतरता नाही. चला, भारूड 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 म्हणलं. ओ मावशी, भारूड म्हणलं की सोंग ढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात. भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं. आवाज कमी कर. भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं, काहीतरी आपल्याला हसायला मिळतं, काहीतरी आपल्याला हसायला मिळतं या दृष्टिकोनातून पाहायला येतात. बरोबर आहे. पण मावशी, ओ मावशी, हे नाथांचं भारूड आहे. हे नाथांचं भारूड आहे. श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्टास होता. ऐका, एवढाच उद्देश होता की बाबा या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून, ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल, ज्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल, त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल. मावशी, ह्याच्यासाठी भारूड लिहिलं. तर मग मावशी, भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे बहुरूढींचं दर्शन म्हणजे भारूड. कळालं तर बाबा भारूड आहे, कळालं तर भारूड आहे. नाही तर 84 लक्षणीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. कळालं तर भारूड आहे. नाहीतर आंब्याच्या झाडाला कसं भेरूड लागतं तसं जीवाला भेरूड आहे. मला असं वाटतं 2G गेलं, 2G गेलं, 3G गेलं, 4G गेलं, आता 5Gचा मावशी जमाना निघाला. 5Gची रेंज देऊन जर ऐकलं तर भारूड कळतं. आणि एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात एकनाथ महाराज? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको. काय म्हणतात? दादला नको म्हणतात. मला दादला नको. खरं सांगा मावशी, माझ्याकडे लक्ष द्या. दादला म्हणजे काय? दादला म्हणजे नवरा. लक्ष देऊ नाही का? दादला म्हणजे नवरा. पण कोणता नवरा नको? कोणता नवरा नको? आपल्या देहातील षडविकार, लक्ष देऊ नाही का माझ्याकडे बरं का? आपल्या देहातील षडविकार, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार, या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथेच नाही. कोणता रस नाही मावशी? आंब्याचा रस, गुळाचा रस, लिंबूचा रस. अहो मावशी, कोणता रस नाही? लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने, तो रस येथेच नाही. कोणता रस नाही? ब्रह्मरस नाही. तो रस येथेच नाही. आणि पुन्हा मग मला म्हणायचं, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, देते सोडून, दादा 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 देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, नको देते सोडून, मला नवरा नको देते सोडून, मला नवरा नको देते सोडून. एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला कामरूपी दादला नको. लक्ष देऊ नाही का मावशी? भारूड कळतंय का बघा? एकनाथ महाराज कोणता दादला मला नको म्हणतात? मला कामरूपी. लक्ष देऊ नाही का? बोल नका. एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला कामरूपी, बाबा मला नवरा नको, कामरूपी बाबा मला दादला नको. पण मावशी मी का दादला नको म्हणते? लक्ष देऊ नाही का? किती दिवस झाले गेलता मोडदा फिरायला? त्या सप्त्यात या पुढे 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 त्याला बसायला, तुझा आडा पुढे सर की छेटून बसला.
हा बसू द्या म्हाताऱ्या माणसाला जा. ऐका हा, किती दिवस झालं गेलता फिरायला, ह्या सप्त्यावर त्या सप्त्यावर, त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर, ह्याला बुका लाव त्याला बुका लाव, ह्याला बुका लाव त्याला बुका लाव. खरं सांगा मावशी, बुका लावायच्या घरी का बायाने का बुका खाऊन मारायचं वय? मी म्हणलं तसाच बुका लावी थेड. या पंढरपूरच्या खाली इकडं तुळजापुरात येरमाळ्यात येऊन कोक लावून तरी जगते. आई राजा उधे उधे माय भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिवेद तापाची करावया झाडणी झाडणी भक्ता लागे तो पावसी निर्वाणी आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागीन आईचा जोगवा जोगवा मागीन आईचा जोगवा जोगवा मागीन आईचा जोगवा जोगवा मागीन. हे आईचा जोगवा जोगवा मागीन आईचा जोगवा जोगवा मागीन आईचा जोगवा मागीन आईचा जोगवा मागीन आईचा जोगवा जोगवा मागीन आईचा जोगवा द्वैत सारोनी द्वैत सारुनी बाळ मिधारीन अति बोधाचा जेणा मी घेईन हाती बोधाचा झेंडा मी घेईन वेदरहित वारीसी जाईन. आईचा जोगवा 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 मागीन आईचा जोगवा जोगवा मागीन. आई राजा उधे उधे नवविध भक्तीच्या करे नवरात्रा पोटी निराकार मागेन ज्ञानपुत्रा धरीन सद्भाव्य अंतरीच्या मुद्रा दंब सासऱ्या सांडीन कुपात्रा. महिला मंडळ भरपूर आहे बरं का मावशी. डोकेवाडीतल्या बाया जरा जास्तच बोलतात या बघा. ऐका फक्त बोलू नका. मावशी रोज मावशी आम्ही कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो. कुठं पण रोज कार्यक्रमाला 3 महिने झालं रोजच फिरतोय. कुठं बी कार्यक्रमाला जर गेलं धार्मिक कार्यक्रमाला लक्ष देऊ नये का, धार्मिक कार्यक्रमाला पुरुषापेक्षा 10 तरी टक्के आमच्या माता माऊल्याची संख्या महिला मंडळाची संख्या धार्मिक कार्यक्रमाला जास्त असते. ह्याचं कारण आहे मावशी 60% आरक्षण महिलांना कुठं बी जाऊ द्या महिला मंडळ जास्तच असतं. हां ही बी खातं का आता साधं राहिलं नाही. मंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या त्या त्याच्या तवापासून तर नो टेन्शनच झालं आहे आता सगळं. म्हणून सर्व महिला मंडळांनी जोगवा वाढायचा मावशी. ज्यांच्यापाशी असेल त्यांनीच वाढा, कुणा सुट्टी नाही. ज्यांच्यापाशी नसेल त्यांनी शेजारणी कोण उसना घेऊन वाढा, पण जोगवा वाढायचा. जर मावशी जोगवा वाढला नाही उद्या सकाळी डोक्यात वाव होत्याल. पुरुष मंडळ सुट्टीच नाही. हां म्हणून सगळ्या देवाचा बी न्याय आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार एका हाताने धर्म केला तर दोन्ही हाताला देणारा तो परमेश्वर आहे. म्हणून सगळ्यांनी जोगवा वाढायचा. कुठे गेल इकडे रे पहिलवान आहे उगा गडी ये असं दर असं एका कडं कोणताच दर बघ सुट्टी देऊ नको कोणाला. आणि पुन्हा पेंटो पुन्हा माझ्याकडेची नाही तर पळून जातील. चला अरे ना रामा ना रामा जोगवा मागीन आईचा जोगवा जोगवा मागीन आईचा जोगवा जोगवा मागीन आईचा जोगवा जोगवा मागीन आईचा जोगवा जोगवा मागीन जोगवा जोगवा मागीन. चहा 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 दिला जाईल देवा दिला जाईल देवा दिला जाईल देवा. ह्या गावात तुमचं दुसरं वार आहे ना? दुसरा आलंय लका. बर बर देवा इथे एक माझा मित्र आहे. लका एवढ्या लांब तुझा मित्र? हा आहे ना. बर बर. हा तो दारूला पितो. दारूला पितो? हा
तू दिख बघ काय झालं देवा त्याची दारू सोडायची दारू सोडायचं होय? हा. असं म्हण की त्याची दारू कधी सुटल तुझ्या मित्राची दारू सुटल कधी अरे तुझ्या मित्राची दारू सुटल कधी तुझ्या मित्राची दारू सुटल कधी जेव्हा त्याचा लिव्हर फुटल अरे देवा देवा बोल पटपट पटपट देवा देवा काय बोल देवा आ, आणखीन एक कोड होत आ, कोड गोड होय हा. सोड मग रोडला जाऊ दे थेट. देवा घोड नाही व कोड आहे गोड होय हा. लवकर लवकर विचार देवा. देवाचा सीझन अजून बंद झाला नाही बर बर 3 महिन्यापासून देवाचा सीझनच चालू आहे बर. एकदा वारा गेले की पुन्हा 7-8चा फॅन लावावा लागते देवा लवकर लवकर विचार लवकर इकडले लोक हुशार आहेत रे जरा बर बर देवा डोकेवाडीतले लोक हुशार आहेत होय, होय. नावच बघ डोकेवाडी आहे जास्त विचार करत जा जरा तो ठीक आहे, जरा जरा सोपं सोपं विचार इकडले लोक हुशार आहेत हो. जरा रान बघून पेरत जा बर बर देवा माझ्याकडे ना एक काळी कोंबडी आहे देवा ऐका हो देवा ऐका ना माझ्याकडे सोपं सोपं विचार म्हणलं देवाची चेष्टा करतो काय चेष्टा नाही देवा हा मस्करी करत होतो देवा मस्करी करायला देव का दिले तुला इथं सोनेवाडीच्या पोल्ट्रीत कामाला वाटला का होय रे? नाही देवा सांगा ना प्लीज सांगा ना प्लीज म्हणतो का प्लीज सांगा ना सांगावंच लागते सांगा ना 3.5 मीटर कापड घे हा. 4 घड्या घाल हा. 86 लिंबू घे 87 पोडी कर 88 रंगवत गुलाल घे सुत्री घे बांबू घे लहाय टाक चिला टाक त्याचं गटोडं बांध हां बांधलं आणि कोंबडीच्या कुठं कोंबडीच्या देवा कुठे गळ्यात बांध बर बर देवा एवढं वजन कोंबडी राहील का जर कोंबडी वजन मिली हां जर कोंबडी वजन मिली हां अंडे घालायचा कुठं प्रश्न राहतो मग खरंय खरंय अरे 1 वर्षानंतर या डोकेवाडी नगरीमध्ये माझी दुसरी फेरी आली मोठी मोठी ढेंड बाजूने गोळा झाली पण नवीन कपडा सफेद कपडा खेसाखाली आली लोक 100च्या नोटा बाजूला दाबून चिलर टाकू लागली हां इकडे लाडक्या बहिणीचा हप्ता पडून सुद्धा परडी रिकामीच आली म्हणून बघता हां पाठीमागे एकदा बुलढाणा साईडला नवीन एक रोग आलता काय टक्कल व्हायरस काय होते देवा आई राजा बघून घे आईचा जोगबा हे आईचा जोगबा जोगबा मारी आईचा जोगबा जोगबा मारी आईचा जोगबा जोगबा मारी आईचा सारुनी माळणी धारी हाती गोधाचा झेंडा वेद वेद रहित रहित नाही ना आईचा जोगबा 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 मारी आईचा जोगबा जोगबा मारी आईचा जोगबा जोगबा मारी आई राजा बुधे बुधे आई 5चं 50 होऊ दे भक्तांचं कल्याण होऊ दे सगळ्यांना मरेपर्यंत जगू दे तुम्ही म्हणताल महाराज किती तुमचा सुंदर असा भारुडाचा कार्यक्रम ह्या वर्षी बी ठेवलाय आला ते आला आमच्या गावात आणि तुम्ही कोंबडन बोकडच म्हणायला महाराज 8 दिवस झाला आम्ही कीर्तन ऐकू हा सांगा ना नको ना गुप्तदान धन्यवाद हां ऐका 7 दिवस झाला आम्ही कीर्तन ऐकायला महाराज तुम्ही आज आला आणि तुम्ही आज कोंबडन बोकडच म्हणायला असं काही मनामध्ये प्रश्न आला असेल मावशी मी काय म्हणलं लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं त्यासाठी लक्ष देऊन ऐकावं लागतं हां ऐका आता प्रत्येक माणूस आहे प्रत्येक जीव आहे बाबा प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन जन प्रत्येक माणसामध्ये बाबा 3 गुण असतात ऐका रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण ऐका ह्या 3 गुणाची 3 दगड घ्यायची अशी चूल मांडायची त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा अहंकार रूपी तवा ठेवायचा वासना बायको शेजारी जाळ घालाय बसवायची आणि आमच्या एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले मावशी ते म्हणजे कोणते जे आपल्याला प्रपंचही करू देत नाहीत जे आपल्याला परमार्थही करू देत नाहीत जे आपल्याला संसारही करू देत नाहीत काम क्रोध बकरा
मारा मारा आणि पूजा रखुमाईच्या वरा आईचा जोगवा मागोनी ठेविला जावनी नवस महाद्वारी एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा फेरा चुकविला आई राजा सदानंदीचा उधे उधे बोल भवानी माता की जय. ऐक बऱ्याच दिवसानंतर एक सुंदर असं गीत आठवलं म्हणून म्हणतो लक्ष देऊ नाही का थोडा रिटर्नला मला वाढवा ऐका हा बोलू नका सगळ्यांनी आता शांत बसावा फेब्रुवारी महिन्यापासून आज एक सुंदर असं गीत म्हणतो लक्ष देऊ नाही का या राष्ट्रद्रोहाने अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता शिवबाची तलवार चक्रव्यूह उतरणार चमकली नसती तर या भारतात महाराष्ट्र आम्हाला कदापि दिसला नसता म्हणून मला काय म्हणायचे लक्ष देऊ नाही का काशी की कला जाती थी मथुरा में जन्नत होती थी काशी की कला जाती थी मथुरा में जन्नत होती थी अगर एक शिवाजी राजा न होता तो सबकी सुन्नत होती थी म्हणून मला काय म्हणायचे लक्ष देऊ नाही का शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबा जन्मला हर हर महादेव बोला शिवबा जन्मला हर हर महादेव बोला शुभ जन्मला हर हर महादेव बोला शुभ जन्मला हर हर महादेव बोला शिवनेरी किल्ला पावन झाला या शिवनेरी किल्ला पावन झाला महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शुभ जन्मला हर हर महादेव बोला शुभ जन्मला हर हर महादेव बोला शुभ जन्मला हर हर महादेव बोला एकदा टाळी वाजली पाहिजे आता महिला मंडळ जन्म पहा दिला जन्म पहा दिला महाराज माझा शिवबा राजा बालपणी वंदला बालपणी मधला बालपणी मधला मला मनात साऱ्या जनात मनात साऱ्या जनात आवाज तुमला महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबा जन्मला शुभ जन्मला हर हर महादेव बोला शुभ जन्मला हर हर महादेव प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव बोला कर्मवीर संभाजी महाराज शुभ जन्म भवानी शुभ जन्मला भारत माता की शुभ जन्मला हर हर शुभ जन्मला हर हर महादेव बोला वा वा पण मला आता एकच म्हणावं वाटतं बाबा काय म्हणावं वाटतं अंधार फार झाला अंधार 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 फार झाला एक दिवा पाहिजे बरोबर अंधार फार झाला एक दिवा पाहिजे लक्ष देऊ नाही का अंधार फार झाला एक दिवा पाहिजे पण आता आपला आवाज आला पाहिजे या देशाला जिजाऊचा काय पाहिजे
जोरदार बोलायचं सगळ्यांनी. आता उद्या काही कोणी तुम्हाला असं म्हणणार नाही म्हणा बसा टाळी वाजवा. हा उद्या 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 काय सुरू होते भांडे घास कपडे धु 2 ड्रेस आले तर उद्या गावाला जायचे उद्या लग्नाला जायचे. तुमचं तर तीच असतंय माय. रोज एखाद्या लग्नाला जाता काय त्या कपड्यावर वरण सांडून येता भाजी सांडून नीट बी खायचं कळत. चला अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. बोला या देशाला जिजाऊचा आवाज येत नाही जोरदार. या देशाला जिजाऊचा आवाज येत नाही. महिला मंडळ बोला सगळ्यांनी. या देशाला जिजाऊचा आवाज येत नाही. मावशी पुढला हप्ता सुद्धा पडायचा नाही म्हणा सगळ्यांनी. चला या देशाला जिजाऊचा. वा वा वा. आता सुरुवातीपासून लक्ष देऊन म्हणा. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार पार झाला अंधार पार झाला अंधार पार झाला एक दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. यानंतर सुंदर असं दुसरं भारुड ऐक. गजबाग्य माय शेवंताबाई वाढ रखमाबाई वाढ ताराबाई वाडगे माय तुला लेख पिन नांदिरे अंदर गंगाबाई वाडगे माय ताराबाई वाडगे माय तुला लेख पिन. अरे पप्या तुला भैया तुला मग असं नाव काही तर दिलं सांगितलं हो माझ्या लक्षातच राहिलं नाही. ए बाई तुला बुरगुंडा ए बाई तुला बुरगुंडा होईन अग बाई तुला बुरगुंडा होईन तुला बुरगुंडा होईन. ए बाई तुला बुरगुंडा होईन बुरगुंडा होईल ग तुला तुला बुरगुंडा बुरगुंडा होईल ग. या पप्या तुला ए नतवाले तुला ए मोबाईल वाले हिरो तुला ए बाई तुला बुरगुंडा होईल. अग बाई तुला बुरगुंडा होईन अग बाई तुला बुरगुंडा होईन अग बाई बुरगुंडा होईन अग बाई तुला बुरगुंडा होईन. वाडगे माय तेजी आई वाडगे माय रवड्याची आई वाडगे माय बिबेची आई वाडगे माय दुर्पीची आई वाडगे माय परशीची आई वाडगे माय तुला जी एक पिन. अनादिशिद नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावे आले प्रेमाचे कुंकू भाडील सद्भक्ती भावे बोराटी हाती धरिले. सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू. लक्ष देऊ नाही का. सौभाग्याचं प्रतीक सांगितलं कुंकू. पण ते आता कुंकू राहिलं का हो खरं सांगा. कुंकू राहिलं का. कुंकू राहिलं नाही मावशी. खेडेगावामध्ये आल्यानंतर कुंकू पाहिला तरी मिळतं मावशी. शहरामध्ये गेल्यानंतर चष्मा लावून बघावं लागतं ही बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे ती. सौभाग्याचं प्रतीक आहे कुंकू. म्हणून मला मना वाटतं कुंकू वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. का टिकली लाव आरशाला का टिकली लाव भेताडाला का टिकली लाव कुठं बाथरूमच्या पाईपाला नवरा कुठं बाथरूमच्या पाईपाला. सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू. सौभाग्याचं प्रतीक आहे सांगा ना.
संतोष संतोष यांच्याकडून सदा चालू असलेल्या बारोडाचं कौतुक करून 101 रुपयाचं बक्षीस मिळालं. धन्यवाद. कात नाही चना नाही पान कसं रंगलं. आमच्या संतोषरावांनी पिक्चर दाखवलं. तुमचं आमचं जमलं. वाडगे ऐका, सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू. मावशी कुंकवाचं महत्त्व जर ऐकावं वाटत जर असेल तर आमच्या सीतामयाकडून ऐकावं. ज्या वेळेस अरण्यामध्ये सीतामया कपाळावर कुंकू लावायच्या, भांगामध्ये शेंदूर लावायच्या, त्यावेळेस हनुमंतराय त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि हनुमंतरायांनी सीतामयाला प्रश्न विचारला, का ओ सीतामय्या, तुम्ही जे कुंकू लावता, हे शेंदूर लावता, या कुंकवाचं महत्त्व काय, या शेंदुराचं महत्त्व काय? त्यावेळेस सीतामयाने खूप गोड उत्तर दिलं. ऐक हनुमंता, जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं, जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं, तेवढंच तिच्या मालकाचं आयुष्य मोठं. हे सौभाग्याचं प्रतीक आहे. वाजवा टाळे आता. सौभाग्याचं प्रतीक कुंकू आहे. म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात, अनादि सिद्ध नवलाई झाले, स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावया आले, प्रेमाचे कुंकू भाडी लाविले, सद्भक्ती भावे बोराटी हाती धरले, बुरगुंडा वै तुला वाडके दादा वाडके हो. इकडे पाठीमागे तर ठोकळाचे ठोकळं बसलं की बघ. वाडायच्या नावानं बोंबा बोंब. एकी दादा अर्धेकवर भाकर घेऊन ये, गटगट पिठले घेऊन ये, तुला सुया देते, पेना देते, डिस्कोचा मणी देते, मुराड शिंग देते मावशी, तुझ्या म्हाताऱ्याला खेळा खुळकुळा देते. घेऊन ये घेऊन ये घेऊन ये घेऊन ये घेऊन ये घेऊन ये घेऊन ये. कच्छाई बयवाड, मच्छाई बयवाड, वराई बयवाड, वामनाई बयवाड, गोधाई बयवाड, कलंकाई बयवाड गे माय. वाडगे माय. चार युगाची काखे पोतडी, दशावतार खेळे परवडी, सोहम शब्द बोले चोखडी, माझा शेकून ऐके आवडी, बुरगुंडा होईल बया ग तुला, बुरगुंडा भो, बुरगुंडा होईल बया ग तुला, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बया ग तुला, बुरगुंडा होईल, तुला बी होईल दादा मला बी, तुला बी होईल दादा मला बी होईल, तुला बी होईल दादा मला बी होईल, तुला बी होईल दादा मला बी होईल, बुरगुंडा होईल बया ग तुला, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बया ग तुला, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बया ग तुला, बुरगुंडा होईल. वाडगे वाडक्या का वाडके वाडके बरल्याळीच्या का का बघते चष्म्यातून शोधून बघती मावशी काय वाढ ना. घेऊन येते घरी बस केलं पेंट्या. घरी बी बस म्हणलं तर बसत नाही म्हणून तुम्हाला डोकेवाडीला यायचं. शांत बस. नाही 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 बस बस शांत बस. नाही 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 नाही. लक्ष्मण महाराज आपलं मामा आहेत. घेऊन येत्या तुला कुरकुस पडा बिस्कुट पडा. नाही 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 आलाय की आलाय की आलाय की आलाय की आलाय की बस की इंदापुरून वैभव मामाला. नाही ग नाही ग नाही ग सिस्टीमवाला आपला काका आहे. शांत बस शांत बस. नाही 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 बस 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 ना. मला बी कळतंय तुला 500ची नोट बघितल्याशिवाय शांत बसू वाटत नाही. बापा पप्पा घेऊन येतं. पप्पा 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 बस बस. पप्पा म्हणलं शांत बसले की मोडदा. नाही ना आज बस की शांत बस की मोडद्या बस क्या बस. वाडगे माय भैयाला भैयाला वाडगे माय वाडगे माय कच्छ मच्छवरा नरसिंह रूपी नी. संतोष
संतोषसाठी एक सुंदर नाव घेते, लक्ष दे नाही का. अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे, त्याचं नाव आहे जुहू. अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे, त्याचं नाव आहे जुहू. संतोष रावांचं नाव घेते चंगळ्या बोले. संतोष रावांचं नाव घेते चंगळ्या बोले. वाडगे माय कच्छ मच्छवरा नरसिंह रूपी नी भक्ता लागे स्तंभ फुडोनी. हिरण्य कश्यपूचा वध करोनी. भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला शेवयो. बुरगुंडा होईल ग बुरगुंडा. बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल ग बुरगुंडा. गुलाबी होईल गुलाबी होईल. तुला बी मला बी ह्याला बी त्याला बी बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल. वाडगे वाडके दादा वाडके वाडके दादा वाडके काहीतरी. तुम्हाला काय मोदीचा इमा पडला नाही का. वाडाके काहीतरी वाडाके काहीतरी. ह्या वर्षी वाडाना गेले शेड बांधल्यामुळं मला बी कळतंय व. वाडाके राहूया का कडक नाही तेवढ्या लांब यायचं म्हणल्या टॅक्स लागते. इकडे इकडे पार्सल करा की असं तेरी मार्गे पंढरपूर येऊ द्या पुढे. एका कडकून एक एक जणाचं येऊ द्या. येऊ द्या मला बी लय गरज आहे हवं. अण्णासाहेब साळुंके यांच्याकडून सुद्धा चालू असलेल्या कार्यक्रमाचं कौतुक करून 501 रुपयाचं बक्षीस आलं. धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. दुसरं सांगा की नाही nghe là bao nhiêu con kia là वाडगे संतोष गेला. बरं जाऊ द्या. संतोष रावासाठी एक डबल नाव घेते. डबल नाव घेते मावशी लक्ष देऊ नाही का. आज आपल्या डोकेवाडी नगरीमध्ये भारूड. आज आपल्या डोकेवाडी नगरीमध्ये भारूड. भारूडासाठी सारे भाविक झाले गोळा. आज डोकेवाडी नगरीमध्ये भारूड. भारूडासाठी सारे भाविक झाले गोळा. आमच्या संतोष रावांनी पिक्चर दाखवला आंधळा मारतोय डोळा. वा वा वा. येऊ द्या. कोण राहिला आता? आम्ही ना मामान अविनाश पवार यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस मिळालं. धन्यवाद. वाडगे माय ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संत जन सवे कुरकुले घेऊन भीमातटी उभी राहिले शेबयो. बुरगुंडा होईल बया ग तुला. बुरगुंडा होईल बया ग तुला. बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल बया ग तुला. बुरगुंडा होईल. तुला बी होईल तुला बी होईल दादा मला बी होईल. तुला बी होईल दादा मला बी होईल. तुला बी होईल दादा
होईल बया ग गुरगुंडा होईल बया ग तुला गुरगुंडा होईल बया ग तुला गुरगुंडा होईल सिस्टीम वाला वाडा की राव काहीतरी लय गोड सिस्टीम लावले राव हा नाही तुम्ही बी धंद्याला चालाय मी बी धंद्याला चाले नाही तसं नाही हो मी काय फुकट आलं नाही तुम्ही काय फुकट आलं नाही आपल्यातल्या आपल्यात वाडा घेऊन ये की काहीतरी सिस्टीम वाला राव या की या बरोबर आहे का नाही सांगा तुम्ही फुकट आला असतं म्हणजे तुम्हाला मागायचं काय मला एवढं नसतं काय हा नाही ती बी आहे की पत्रकार आहे ते घेऊन येतो नाही हो का इकडं बघा तुम्ही काय फुकट आलाय वैर हा स्कॅनर दे लवकर चल महावीर जालन यांच्याकडून सुद्धा चालू असलेल्या कार्यक्रमाचं कौतुक करून 501 रुपयाचे बक्षीस मिळालं धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील सिस्टीमवाला वाडा गिराव काही हे दे स्कॅनर लवकर येड्याने करू नको तसं काय टाकायचं टाकू दे अर्ध पाकिट टाकणार आहे असू द्या ठेव तुझं निघतंय का नाही आता खबर नको टाकून दे मी सोडूनच दिले रे तेवढं काय धावा मग काय तर दे तिकडे वैभव करते नाही का ना हा राहुल बाई त्यो असं तुमसे मिलने को दिल कोणी येऊ अगर न येऊ माझा संतोष येऊन हाजरी लावून जातो कुठे गेला संतोष मग असू द्या संतोषरावांनी सुद्धा दिलं बरं का त्यांच्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद आमचे राहुल कागदे वा गोड सिस्टीम दिली एकदा त्यांच्यासाठी एक नाव घेते नाव जर आवडलं तर टाळी वाजवायची हा ओके नाही असं तुम्ही लय असं छाती फुगू नका ओके आता फक्त लक्ष द्या इकडं रुंजून जाते खिडकी वाट पाहते खिडकीला 3 तारा अडके त्याला घुगरं 12 सुपारी कपते करा पान खाते 13 तिकडून आला व्यापारी काढते पदर घालते 12 वाड्यात वाड्यात 7 वाड्यात 7 दरवाजा 7 दरवाजाला 7 कुलप 7 कुलपाची होते मी किल्ली उघडते देवखोलीत होता खाटखाटावर होती गादीवर होती उशीवर होती बशीत होता कपकपात होता दुधात पडली माशी आमचे राहुलराव गेले काशी तर त्यांच्या नावानं धरते येणारी आषाढी एकादशी वा वाडगे आमचा संतोष नवी दिले बरं का त्यांच्यासाठी एक नाव घेते रोज आपल्याला घरात आई काय म्हणते जेव ग माय रोज आपल्याला घरात आई काय म्हणते जेव ग माय आमच्या संतोष रावायचं नाव घेते रस प्यायला या म्हणले माय यायलाच लागतंय नात करते काय वाडगे ऐका बुरगुंडा मावशी म्हणजे काय बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ काय होतो ऐका लक्ष देऊन ऐका बारुडाकडे लक्ष द्या बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ काय होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल काय होईल बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल मावशी तुला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशा अवताराचं ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात ऐसा शकून सांगितला संती जे कार केला एका जनार्दनी आनंद झाला माझा कुरकुला देखो निमाय भक्त पुंडलिक कुरकुला देखोनी ऐका
पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असल, ऐका 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 संतोषरावांकडून परत एकदा 101 रुपये बक्षीस. नाही ते त्यांचं आलं की मला नावच घेतल्याशिवाय राहणाच. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. आमचे संतोषराव दिसतात छान म्हणून त्यांना ठेवते भगुन्याखाली झाकून. भैया काय माझा संतू. ओके ऐका ऐका चला ओके ऐका. भक्त पुंडली का कुरकुला देखो नी ना जा हे राम. ऐका मावशी, भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल, आता लक्ष देऊन ऐका. भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल मावशी, खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे. बघा बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते. होय बाबा, बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते, बापानं हातभट्टी पिली तर पोरग 90 पिते. पेणारच की हो. कडू इंद्रावून पेरल्यात जाय फळ लागण्याची शक्यता आहे का? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. चांगलं बी चांगलं बी पेरलं तर चांगलं उगतंय बाबा. आपण लावतानाच लावतोय कडुलिंबाचं झाड, लावतानाच लावतोय कडुलिंबाचं झाड, म्हणतो यंदा आंबे कसे लागले नाही. येड्या, वृक्षारोपण चुकीचं झालं. मावशी मला एवढंच सांगावं वाटतं, मावशी आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा, ही काळाची गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत. मुलगा लहानाचा मोठा केला, मोठा करून म्हणाल ते शिकवलं, शिकून नोकरीला लागला, नोकरी करत करत 4 पैसे कमवू लागला, 4 पैसे कमवत कमवत गाडी घेतली, बंगला बांधला. त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत जर असेल तर आग लागो तुझ्या बंगल्याला. म्हणून मला म्हणावं वाटतं, बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती, बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती, सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती. जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती. म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे, नाही तर ती डुलतच येणार, डुलतच येणार. मला असं वाटतं बाबा, जीवनामध्ये आल्यानंतर नशा केली पाहिजे. मावशी माझ्याकडे लक्ष द्या. जीवनामध्ये आल्यानंतर मला असं वाटतं, जीवनामध्ये आल्यानंतर नशा केली पाहिजे. पण ऐका, अशी नशा केली पाहिजे बाबा, अशी नशा केली पाहिजे कि मरेपर्यंत नहीं सुटली पाहिजे. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी ली तो शाम उतर जाएगी. एक बार मेरे हरिनाम का प्याला पीकर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. जीवनामध्ये आल्यानंतर अशी नशा केली पाहिजे, नाहीतर ह्याच्यानं काय होतं ऐका. दिवाळ काढलं या संसाराचं दारून, दिवाळ काढलं या, दिवाळ काढलं या नाम, दिवाळ काढलं या संसाराचं दारून. गोट गोट पेल्यानं, 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 गोट गोट पेल्यानं. दिवाळ काढलं या संसाराचं दारून, दिवाळ काढलं या संसाराचं दारून. गोट गोट पेल्यानं, 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 गोट गोट पेल्यानं. रोज एका गावाला हिंडतो बाबा आम्ही. रोज एका गावाला गेल्यानंतर लोकांच्या पाया पडून आम्हाला सांगावं वाटतं. काय सांगावं वाटतं बाबा? विनंती मी करतो दादा हात जोडून, विनंती मी करतो दादा पाया पडून. काय देर बाबा दारूचा नाद सोडून, देर दादा दारूचा नाद सोडून, देर बाबा दारूचा नाद सोडून, देर बाबा दारूचा नाद. विनंती मी करतो तुला हात जोडून, विनंती मी करतो तुला पाया पडून. दारूचा नाद सोडून, अरे देर बाबा दारूचा नाद सोडून, देर बाबा दारूचा नाद सोडून. लय
अवघड असतं मावशी. एक पिणारं होतं, फुल पेलं त्याला काय कळालंच नाही. येरमाळ्याच्या स्टँडवर इतकं पेलं स्टँडवर गेलं, त्याला काय कळालंच नाही. पेलं आणि तिथंच त्या उकंड्यात पडलं. त्याला वाटलं मी घरी आलोय काय की कोणाला, हा दारुड्याला. त्याला वाटलं मी घरी आलोय काय की सोप्यावर बसलोय काय की. त्यानं ज्या ठिकाणी उकंड्यात पडलं त्या ठिकाणी परमनंट जागा होती, कोणाची, डुकराची होती. रोज यायचं तिथं डुकर आणि तिथं तेच त्याच्या जागेवर बसायचं. तसंच पडलं. त्याला वाटलं घरी आलोय काय की, मस्त बेडवर झोपलोय काय की असं वाटलं. आणि तिथंच त्यानं पडलं. त्याला काय कळालंच नाही मावशी. कुणाला वाटलं, डुकराला नाही त्या माणसाला वाटलं. तिथंच ते घरी आलोय काय की असं वाटलं आणि तिथंच पडलं. त्याला झोपेत कळालंच नाही. हात उचलला आणि त्या डुकराच्या कडाला झोपलेलं होतं डुकर. त्याच्या डोक्यावर हात फिरवू लागला. हात फिरवत पाठीवर हात फिरविला. हात फिरवत शेपटीवर हात फिरवायला लागला आणि म्हणू लागला, गंगू रोज बुचडा घालतेस, आजीनी घातल्या वाटतं. त्याला काय सुधारतंय वय. लय अवघड असतं एवढ्याच, लय अवघड असतं. एक जण महाराज माझ्या इष्टीमध्ये माझ्या बाजूला येऊन बसलं म्हणला, महाराज आव का. मी म्हणलं होय. नाही मला वाटलं पोतरा जाव काय की. नाही महाराज आव म्हणलं. होय महाराज आव. बसलं माझीच मांडी खाजवायला लागलं. हा बाबा म्हणलं, अहो माझी का मांडी खाजवायला. ती म्हणला तुमची आहे वय. मी म्हणलं होय. मग ती म्हणला मग माझी कुठं गेली. काय सुधारतंय होय. म्हणून मला म्हणावं वाटतं, आर मर्दा स्वतःला मर्द म्हणून घेतो आणि घरात दारू पिऊन बायकोची इज्जत काढतो. मर्द म्हणून घेतो मायबापाची, पार त्यांना खालच्या थराला नेऊन बोलतो. घरात दारू पिऊन मायबापाची पार खालच्या थराला येऊन बोलतो आणि स्वतःला मर्द म्हणून घेतो. म्हणून मला म्हणावं वाटतं, आर मर्दा दारू पिऊन फिरशील, भर रस्त्यावर कुठं बी मरशील. रस्त्यावर कुठं बी मरशील, भर रस्त्यावर कुठं बी मरशील, भर रस्त्यावर कुठं बी पडशील. दारू पिऊन पडशील, आर मर्दा आर दादा दारू पिऊन पडशील, भर रस्त्यावर कुठं बी मरशील, भर रस्त्यावर कुठं बी पडशील, भर रस्त्यावर कुठं बी पडशील. म्हणून मला एवढंच म्हणावं वाटतं, दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है, अपने पल्लू का पैसा खर्च करके मुंह में मिट्टी मिल जाती है. देवाने अनमोल असा नरदेह दिलाय. फक्त आम्हाला फक्त चांगलं वागण्याची नितांत गरज आहे. मावशी मी आताच काय म्हणलं, खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे म्हणलं का नाही. एक बोलू का मावशी, राग तरी येणार नाही तुम्हाला. बोलू का न ग बरं बोलतो, राग येऊ देऊ नका बरं का. कसं असतं, एक महिला उठली का राग येऊ देऊ नका बरं का तुमचं, नाही तर म्हणते नाही इथं येऊन असं करू नका. ऐका कसं असतं, बायाची जात आणि मेंढराची जात सारखे व. कसं असतं, एक बाई उठली की तिच्या मागे निघाली. त्याच्यामुळं सगळ्याला एक हात जोडून विनंती आहे. मला बी माहीत आहे तुम्ही 8 दिवस झालं बसला. आता मी याच्यानंतर एक भारूड करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही फ्रेश आनंदात बसायचं. तुम्ही आनंदात राहिले की मला बी ओके, टेन्शन राहत नाही. चला फ्रेश आनंदात बसायचं बरं का मावशी. ऐका हां 11 वाजले काय तुला नांगर झोपायचा का रे. बस शांत बस. हां शांत बस. ऐका चला ऐका मावशी, मी आत्ताच काय म्हणलं, खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे म्हणलं का नाही. ऐका म्हणलं का नाही म्हणलं. पण प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे कोण असते हो, आई. कोण असते, बोला कोण असते, आई असते. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये एक अशी बातमी होती, तुम्ही कदाचित ऐकले असताल. 1 वर्ष झालं त्या बातमीला. बातमी जुनी आहे पण मला तुम्हाला सांगायला नवीन आहे. पण ऐका लक्ष देऊन. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुका आहे बाबा.
लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुका आहे. त्या अहमदपूर तालुक्यामध्ये अशी बातमी होती, मावशी लक्ष देऊ नये का. मुलगा पोटात असताना, बघा, मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. काय केलं? लक्ष देऊ नाही का. मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मावशी, मुलगा 9 वर्षाचा झाला, त्याला ज्ञानेश्वरी मुखदगत झाली. हे नाही मावशी, खरं आहे. पेपरला बातमी होती, टीव्हीला बातमी होती. आणि आपल्या आई पोटात असताना काय करते? काय करते हो? माझ्या नवऱ्याची बायको बघते, होणार सून मी ह्या घरची बघते, तू तिथे मी इथे. आई आपली काय करते? आई कुठे काय करते ही बघते. आपली आई काय करते? आपली आई 7 जन्माच्या गाठी बघते. काय करते आपल्या? खरं सांगा, आपल्या आईनं असलं बघायचं म्हणल्यास, खरं सांगा महिला मंडळ, आपल्या आईनं असलं बघायचं म्हणल्यास पोरगं का डिस्को करणार नाही? सांगा बरं. अहो, इथून संस्कार सुरू होतात. बाबा, मदालसेनं लेकराला उपदेश केला होता. आपण काय म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या म्हणतो का नाही? मग ऐका, पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत, पण त्याच्यासाठी आमच्या कोण लागतात? मा जिजाऊ आई साहेब लागतात. छत्रपती शिवाजीराजांच्या आई कशा होत्या? 1 मिनिटात सांगतो, लक्ष देऊ नये. धन्य धन्य थोर आई कोण? शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला, मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मी बाहेर देशाला गेलो होतो. लय बी बसला बाबा, निवडणुकीला उभा टाकल्याने. पाय खाली घ्या की. बरेच दिवस झालं मी बाहेर देशाला गेलो होतो. मावशी बाहेर देशाला जायचं एक छोटंसं कारण होतं. काय कारण होतं? मला एक छोटासा धंदा टाकायचा होता, बिझनेस टाकायचा होता, मला सलूनचं दुकान टाकायचं होतं. म्हणून साहित्य आणण्यासाठी मी बाहेर देशाला गेलो. बरं, गेलो, साहित्य आणलं, पण मावशी मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला. धंद्याची सुरुवात करायची कुठून? धंद्याची सुरुवात करायची कुठून म्हणल्यानंतर म्हणलं, किती सुंदर असा डोकेवाडी नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. किती सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. डोकेवाडी नगरीमध्ये किती सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. चला, तिथून जर सुरुवात झाली, मारुतीरायाच्या चरणापासून जर सुरुवात झाली, महादेवाच्या चरणापासून जर सुरुवात झाली, तर आपला कमीत कमी 2-4 वर्ष तरी धंदा चांगला चालणार. ह्या दृष्टीतून हे पहिले गिराईक. वारिक वारिक जमत बारिक, आम्ही वारिक वारिक करू साहेब, कपड्याला अजिबात हात लावायचा नाही. कपड्याला अजिबात हात लावायचा नाही. कपडा उलनचा आहे. अण्णासाहेब पंडित यांच्याकडून सुद्धा 151 रुपयाचं बक्षीस मिळालं. ते म्हणले, टणटणीत चिकना बांड सुद्धा दिसला पाहिजे आमचा माणूस. तुषार खैरे 151 त्यांच्याकडून सुद्धा आले. धन्यवाद. चला, अजिबात कपड्याला साहेब हात लावायचा नाही.
कपडा उलनचा आहे. कपडा कसा आहे? उलनचा आहे. कपडा उलनचा आहे. सेंट जरा कडक काय ठसका लागण्याची शक्यता आहे. थांब थांब थांब. जरा पलीकडे सरकून. हा विवेक दर्पण आईना दाऊ. साहेब आरसा 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 धरा. शाने माणसं सुद्धा वेड्यासारखं वागतात. काय गरज आहे मावशी असं धरायची? हो का बघा बरं. हो का इथं किती कंपनीनं मस्त स्टँड दिले. स्टँडला धरा. स्टँडला स्टँड 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 बघा. हा आरशात बघा साहेब. आरशात दिसतंय का? दिसतंय का? खरं सांगा दिसतंय का? काय खोटं बोलता हो? आरशात बघितलं की दिसत नाही साहेब. आरशात बघितलं की दिसत नाही. आरशात बघा थोड्या वेळानं दिसतंय. थोड्या वेळानं आरशात बघा. हे आरशाचं महत्व सांगतो मावशी. विवेक दर्पण आईना दाऊ दाऊ रे हे राम. विवेक दर्पण आईना दाऊ. ऐका विवेक म्हणजे विचार. बाबा विवेक म्हणजे विचार. विचार केला तर हा पायात राहतो. बघा लक्ष देऊन ऐका. विचार केला तर हा पायात राहतो, नाहीतर थोबाडात बसतो. कोणाच्या? अविचार करणाऱ्यांच्या. म्हणून विवेक दर्पण आईना दाऊ. वैराग्याचा चिमटा हलवू आम्ही वारिक वारिक. साहेब रागाला जायचं काय कारण नाही बरं का साहेब. रागाला जायचं काय कारण नाही. खुर्चीला स्टँड नसल्यामुळं पाय ठेवून काम करावं लागतंय. हा दाढी तर तुमचीच करतोय ना. तुमच्या केसाला धक्का लागला तर बोला. वारिक वारिक एवढंच माझं मोठं कारण होतं बाहेर देशाला जायचं. आपल्या देशामध्ये सिंगल मोटरचा फवारा भेटत होता. कसं गारगार वाटते का ना? बहाग गेला शीन गेला. आपल्या देशामध्ये सिंगल मोटरचा फवारा भेटत होता. डबल मोटरचा फवारा आणला. साहेब पाणी इतकं प्रेशरनं मारते. ओ साहेब पाणी इतकं प्रेशरनं मारते की तुमच्या डोक्यातली ऊ सुद्धा जिवंत राहू शकत नाही. एकदा शांत रूपाचं डोक्यावर पाणी पडलं. उदक शांती डोई भरू उदक शांती डोई भरू अहंकाराची शेंडी पिळू आम्ही वारिक वारिक करू. क्रोध नके काढू. कारागीर
मला असं वाटतं साहेबांच्या करंगडीचा नक राहू द्यावा काय की. कशाला साहेबांच्या करंगडीचा नक राहू द्यावा काय की. कशाला मी कोड काढायला लागतो. काम क्रोध नके काढू भावार्थाच्या बगला झाडू आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक करू हजामत बारीक करू हजामत बारीक हे बारीक बारीक करू हजामत बारीक आम्ही बारीक 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 करू हजामत बारीक. साहेब ओ साहेब साहेब ओ साहेब कोणता कट मारू बेबी कट मारू का सोल्जर कट मारू. 1 साइड हाणू का 2 साइड. हा 1 साइड मारायचा का सांगली संभाजीनगर हायवे मारायचा. हा सरमकुंडी फाटा हाणायचा का. हा डोकेवाडीचा रस्ता. ओके बरेच दिवस झाले. हा फिरायला असं इकडे बरेच दिवस झालं साहेबांना एक छोटासा आजार आहे. आता ऐका आता ऐका बोल नका की ऐ ऐ गणपतराव बसा की छान. ऐका 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 बरेच दिवस झालं. ओ साहेब माझ्याकडे लक्ष द्या. हो का ऐका बोला. आज दिसतोय ग. ऐका हो बरेचा गोंड. हां असू द्या ऐका. हो साहेब बोला हो मला असं बोलू शकता ना. हां असं बोला. साहेब खरं सांगा आता काय करावं. ए बसे बसे बस खाली बसा बाबा बस ना. ऐका ऐका हां आता शांत बसा बरं का. अय मावशी बोल नका. एक हात जोडून ना ते माझ्याकडे लक्ष द्या. ऐका काय करावं की काय नाही. काय जे केलं सांग की. शांत बसा. बरेच दिवस झालं साहेबांना एक छोटासा आजार आहे. बरोबर आहे का नाही साहेब. एक छोटा बरं असू द्या. तुम्हाला जरी माहित नसला तर तुम्हाला एक छोटासा आजार आहे. मावशी साहेबांचा आजार शोधण्यामध्ये 4-5 डॉक्टर मेलं. साहेबांचा आजार शोधण्यामध्ये 4-5 डॉक्टर मेलं. पण कोणाला सुद्धा साहेबांचा आजार कळाला नाही. आज खऱ्या अर्थानं मावशी मी डोकेवाडीमध्ये आलो. त्या हनुमंतरायाची माझ्यावर कृपा झाली आणि मला साहेबांचा आजार कळाला. बाबा साहेबांना असा आजार आहे की साहेबांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही. श्वासोश्वास क्लिअर चालत नाही मावशी. याचं कारण असं आहे नाकात केसांची खूप गर्दी झाल्यामुळं शेंबडाचं आणि मेकडाचं महापूर आल्यामुळं तुंबलाय जरा. मोकळं करतो म्हणजे ओकेच. वारिक वारिक
साहेब ओ साहेब खडेंगे खडे अब उठा बरं एकदा हळू न उठा हाँ जरा नीट उभा टाका एक बार बैठेंगे बैठ जाओ जमलं बघा एक बार खडेंगे खडे अब उठा 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 एकदा हाँ असं इधर देखो नाही नाही माझ्याकडे बघा असं नेट सर ओके इधर देखो निकाल पैसा नहीं छोड़ेगा साहब कस काय सोडायचे का न ग वा वा असं हा हजार राहिला का हजार ओके ओके धन्यवाद धन्यवाद काही मालिश वगैरे आणखी नको ना काय हां बसून घ्या बसून ही कुठं घेऊन चाललाय द्या की राव सहुवरना घेऊन हात सेना राहिला निवांत हे राम राम ना हे राम सुंदर असं नियोजन ना केली दुधाची तुझ्या जिजाग परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा टाळी वाजवा एकदा टाळी वाजवा महाराष्ट्राचा राजा शुभ माझा असं परवाना केली बोल परवान केली दुधाची तुझ्या जिजाग आग परवान केली दुधाची तुझ्या जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा महाराष्ट्राचा राजा शुभ माझा महाराष्ट्राचा राजा शुभ माझा क्या बात है धन्य धन्य तुझी जाई माता ग तिने जन्मला असा विधाता जन्मला असा विधाता तिने जन्मला असा विधाता धन्य धन्य तुझी जाई माता ग तिने जन्मला असा विधाता जन्मला असा विधाता तिने जन्मला असा विधाता भल्या भल्याची घेतली त्याने आता मजा ग झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा महाराष्ट्राचा राजा शुभ माझा महाराष्ट्राचा राजा शुभ माझा
जन्माला आलाच नसता ग मानव धर्म बुडाला असता मानव धर्म बुडाला असता मानव धर्म बुडाला असता शिवबा जन्माला आलाच नसता ग मानव धर्म बुडाला असता मानव धर्म बुडाला असता मानव धर्म बुडाला भल्या भल्याची घेतली त्याने आता मजा ग भल्या भल्याची घेतली त्याने आता मजा ग झाला महाराष्ट्राचा राजा शोभा राजा शोभा महाराष्ट्राचा राजा शोभा माझा शोभा माझा बालपणातच घेऊन शिक्षण मातृभूमीचे केले मातृभूमीचे केले रक्षण मातृभूमीचे केले रक्षण बालपणातच घेऊन शिक्षण मातृभूमी केले रक्षण मातृभूमीचे केले रक्षण मातृभूमीचे केले रक्षण मने परस आरती घेऊन मूर्ती तुझा ग एकदा डोकेवाडी गावकरी मंडळ सगळ्यांनी एकदा टाळी वाजवायची आणि सगळ्यांनी छत्रपती शिवाजी राजांचा जयघोष करायचा बोला झाला महाराष्ट्राचा राजा शुभा माझा ग. बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी भारत माता की हर हर सनातन धर्म की ना डोळे जागा सगळ्यांनी सगळे पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आठवायचं आणि देवाकडे मन न्यायचं चला फ्रेश आनंदात बसा रे ना हा आ हा रामा जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर राम राम आश्रमातया कधी रे येशील आश्रमातया कधी रे येशील रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना झाला शेवट हा गोड झाला शेवट
जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता तुझे चला चला मंगळ वेदे पाहू नाम विठ्ठल विठ्ठल गे. चला विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तालभूक हरली शाळा शिकताना तालभूक हरली विठ्ठल नामा शाळा विठ्ठल नामाची शाळा भरली ऐ, विठ्ठल नामाची शाळा दोन मिनिट. चला डोळे नका वा वा एकदा 7 दिवस आपल्या डोळ्या पुढे आठवा आणि म्हणा किती आनंदी आनंद हा किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद टाळी वाजवा एकदा शेवटाची विनवणी शेवटाची विनवणी संताचरणी परिसावी विसरतो न पडावा माझ्या देवा तुम्हा